आजपासून देशात जीएसटीचे नवे दर लागू, देशात बचत उत्सव सुरू होणार, पंतप्रधान मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा। शिवसेना उबाठाचा दसरा मेळाव्याचा टीजर जारी, टीजरमध्ये गर्जना ठाकरेंची, या उल्लेखामुळे मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का, चर्चांना उधाण। चुकलो तर कान धरा, पण आता रिकामं ठेवू नका, धनंजय मुंडेंची तटकरेंकडे मागणी, तर योग्य वेळ आल्यावर संधी देऊ, सुनील तटकरेंचं आश्वासन। नूतनीकरणानंतर शिवाजी पार्क जिमखान्याचं उद्घाटन संपन्न, राज ठाकरे आणि मिलिंद नार्वेकरांसह क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती। सांगलीत आज राष्ट्रवादीचा महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा, पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आक्रमक, पडळकरांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक। ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, ठाणे मेट्रोची पहिली ट्रायल रन आज पार पडणार, ट्रायल रनसाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। धाराशिव जिल्ह्याला पावसानं झोडपलं, अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा, अनेक जनावरं पाण्यात गेली वाहून, धाराशिव आणि भूममध्ये जनजीवन विस्कळीत। सोलापूरच्या बार्शीमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली, हातातोंडाला आलेलं पीक पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल, मदतीसाठी शेतकऱ्यांच्या सरकारकडे नजरा। नगर जिल्ह्यासह शेगाव तालुक्यात पूरस्थिती, मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, अनेक गावात पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। राज्यभरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात, देवीच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी, न्यूज 18 लोकमतवर जागर आदिशक्तीचा। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोफेच्या सलामीनं घटस्थापनेचा विधी संपन्न, न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी थेट गाभाऱ्यातून देवीचं दर्शन, पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। दोन महत्त्वाच्या घडामोडी, मुंबईतल्या एकमेव मराठी जिमखाना म्हणजेच शिवाजी पार्क जिमखान्याचं लोकार्पण किंवा उद्घाटन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते पार पडलेला आहे। मला अभिमान वाटतो की अतिशय सुंदर अशा प्रकारे त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे। सर्वसामान्य तरुणांना या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल अशा प्रकारची एक वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे। आनंद वाटतोय। बरोबर वेगळं चित्र पाहायला मिळालं तुमच्या निवडणुकीच्या दरम्यान जेव्हा तुमचे आझाद चळवळीचे मित्र तुमच्यावरती गेलं होते तेव्हा भेट झाली नव्हती, त्याच्यामुळे आम्ही परत आलो। आज वेगळं चित्र पाहायला मिळालं, समाधान यांनी राज ठाकरेंचे आशीर्वाद घेतले, त्यांनी माठ पकडली। राजसाहेबांचे मीही आशीर्वाद घेतले, आम्ही त्यांचे पदस्पर्श केले, त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली। मला असं वाटतं आमचं खूप जुनं नातं आहे राजसाहेबांशी। बाळासाहेब ज्या वेळेला होते त्यावेळेला सुद्धा राजसाहेबांचं आमच्यावरती नितांत प्रेम असायचं। बाळासाहेबांना जेव्हा भेटायला जायचो त्यावेळेला आम्ही राजसाहेबांनाही भेटायचो। आज मी तर त्यांचा शेजारी आहे। मला असं आमची निवडणूक हा एक वेगळा विषय आहे, मात्र नातं आमचं अतिशय जिव्हाळ्याचं आहे। पक्ष म्हणून त्यावेळेला आमची जबाबदारी होती ती पूर्ण केली, पण नातं आम्हाला काही विसरता येत नाही। राजसाहेबांबद्दल नितांत आदर आम्हाला आहे। भाषणामध्ये उल्लेख केला होता 20 कोटींचा, त्यावरून आमच्या विरोधी आमदार आहेत, विद्यमान आमदार ते म्हणत आहेत की स्वतःच्या विकासासाठी त्या 20 कोटींचा वापर करतात। काय सांगतात? या शेजारच्याच ठिकाणी कॅरम स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेच्या ठिकाणी त्यांना जे काय वास्तू आहे ती आणखीन वाढवून पाहिजे होती, म्हणून ते लोक आमदाराकडे गेले। त्यावेळेला आमदारांनी सांगितलं माझ्याकडे काय मला 2च कोटी मिळतात, मला काही निधी वगैरे नाही। आणि ती लोक ज्यावेळेला मला सांगायला लागली, मी म्हटलं आत्ताच्या आमदाराला तुम्ही 2 कोटी म्हणत असाल तर मी ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेला आम्हाला 25-30 कोटी मिळत होते। आजही मी आमदार नसताना माझ्याकडे त्यापैकी म्हणजे 2023-24 आणि 24-25 या कालावधीमध्ये मंजूर झालेले साधारण 20-1 कोटीची कामं आजही व्हायची आहेत। याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे आणि फडणवीस सारखा जर नेता असेल तर आमदारांना नागरी कामांसाठी निधीची कमतरता पडत नाही,
हे मला त्या माध्यमातून सांगायचं होतं. आणि मला असं वाटतं ती काही छोटंसं क्लिप हे करून जे आहे चुकीचं आहे. आणि आमदार सुद्धा जर तो मतदारसंघात फिरला तर मला असं वाटतं त्याला सुद्धा आम्ही केलेली कामं दिसतील. तो बिल्डरांच्या ऑफिस आणि त्यांच्या साईटवर जास्त मुलाला माथाडीची कामं देणं हे काम तो करतोय. त्याच्यामुळे मी केलेलं कामं काही त्याला दिसणार नाही. कारण ते विद्यमान आमदार हे केपीडीसी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुद्धा पत्र येणार आहे असं काय नाही लिहू देत ना की माझी आजही कामं शिल्लक आहेत. मी तेच म्हणतोय की 20 कोटीची कामं अजूनही मला करायची आहेत. मी आमदार नसताना सुद्धा आज मी ती कामं करतोय, उद्घाटनं करतोय. अर्थात हा जो सगळा निधी आहे हा साधारण 2022, 2023, 2023 ते 2024 या कालावधीमध्ये जो मिळालेला निधी होता ह्या निधीतली असंख्य कामं आज बाकी आहेत. लोकसभा, विधानसभा आणि पावसाळा यामुळे ती कामं थांबली होती. एकच कॉन्ट्रॅक्टर होता आणि आज मला असं वाटतं ती कामं मी करतोय. त्या बाबतीत असलेल्या आमदारांचे आक्षेप आहेत ते जाऊन कंप्लेंट करतायत. मला असं वाटतं नागरी विकासाची कामे असलेला फंड आणि तो योग्य प्रकारे नागरिकांच्या कामासाठी वापरणं ही माझी सुद्धा जबाबदारी आहे. त्यांचं म्हणणं आहे की 20 कोटींची कामं तुम्ही नक्की कुठे करताय तरी आम्हाला दाखवा. ते जर कुठल्याही गल्लीत गेले आणि लोकवस्तीत गेले ते दिसतील. बिल्डरांच्या ऑफिसमध्ये जाऊन ती काही दिसणार नाहीत. मला असं वाटतं त्यांनी विभागात फिरावं म्हणजे त्यांना जागोजागी ती सगळी कामं दिसतील. माझं बोर्ड दिसल्यानंतर ते बोर्ड तोडणं आणि आपल्याला काहीतरी करता येईल यासाठी नारळ फोडणं हा एकसूत्री कार्यक्रम आहे. मग ती बोर्ड कशाला तोडायला घेतात? कामच नव्हती तर. मला असं वाटतं शिवाजी पार्क परिसरामध्ये असलेली सगळी गार्डन, ज्ञानेश्वर उद्यान, नानानानी पार्क असलेले सगळे चौक, इमारतींमध्ये लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत ही सगळी कामं माझ्या माध्यमातून केली. त्याला आता काम नाही आणि निधीही नाही. नागरिकांनी तुम्हाला या निवडणुकीनंतर नागरिकांनी तुम्हाला घरी बसायचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तुम्ही आता घरी बसावं असं सुद्धा विद्यमान आमदार म्हणतात. मला असं वाटतं की लोकांची कामं करण्यासाठी फक्त आमदारच असलं पाहिजे असं काही नाही. मी जवळजवळ 40 वर्ष हे काम करतोय. कधी यश मिळालं, कधी अपयश आलं, पण मी कामात कधी थांबलेलो नाही. मला असं वाटतं सगळ्यांनीच या प्रकारे कामं करायला पाहिजे. पद मिळालं किंवा आमदार झाला तरच केलं पाहिजे असं नाही. मला असं वाटतं की मी 40 वर्ष अविरत काम करतोय सर्वसामान्यांची, ते यापुढेही करत राहील. आणि त्यांनी एक प्रश्न अगोदर उपस्थित केला आहे की 50 कोटीचं केवळ सिद्धिविनायक मंदिराची कमान बांधली जाते. 50 कोटी रुपये खर्च बालिशपणा हा सगळा. एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी 500 कोटी रुपये हे सिद्धिविनायकाच्या ज्या सुविधा आणि इतर सौंदर्यीकरण यासाठी दिलेलं आहे. आणि तिथे जी एक कमान बांधली आहे या कमानीला डीपीडीसीमधनं मिळालेले 1 कोटी फंड, या फंडातनं ती उभी राहते. अभ्यास नसलेली अशिक्षित माणसं हे अशा प्रकारच्या गोष्टी करतात. 500 कोटीचा हा फंड वेगळा आहे. आता जी कमान उभी राहते ती फक्त 1 कोटीमध्ये राहते आणि ते स्वरूप आपल्याला दिसेल. तो खर्च साधारण खूप मोठा होतोय. हा बालिशपणा आहे सगळा आणि मला वाटतं आपलं अज्ञान त्या माध्यमातून ते लोकांसमोर व्यक्त करतात. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. तर शिवाजी पार्क जिमखाना वास्तूचं उद्घाटन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे देखील उपस्थित आहेत. संपूर्ण जिमखाना सचिन तेंडुलकरनं स्वतः जात त्याची पाहणी केली आणि टेनिस खेळण्याचा देखील आनंद लुटला. सध्या ही 2 दृश्य आपण पाहतोय. सचिन तेंडुलकर याच्या हस्ते जिमखान्याचं उद्घाटन किंवा लोकार्पण करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित आहेत. तर दुसरी दृश्य आहेत ठाण्यातली. ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे मेट्रोची पहिली ट्रायल रन आज पार पडणार आहे. 2 महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय. मुंबईतला एकमेव मराठी जिमखाना म्हणजेच शिवाजी पार्क जिमखाना हा तोच जिमखाना आहे जिथे भारतीय क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी आपली सुरुवात केली. या सोहळ्याला सदा सरवणकर, मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरे उपस्थित आहेत. सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या जिमखान्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. आणि दुसरी दृश्य ठाण्यातली आहेत. ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे कारण मेट्रोची पहिली ट्रायल रन आज पार पडणार आहे आणि त्यानंतर मेट्रो सुरू होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास आता सुखकर होणार आहे.
दोन महत्त्वाच्या घडामोडी. आपल्या दमदार खेळानं संपूर्ण जगाला ज्यांनी भारतीय क्रिकेटची ताकद दाखवली त्यांच्या हस्ते म्हणजेच सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या जिमखान्याचं लोकार्पण आज पार पडलेलं आहे. शिवाजी पार्क जिमखान्यातली ही दृश्य आपण पाहतोय. यावेळी राज ठाकरे देखील उपस्थित होते. मिलिंद नार्वेकर आणि सदा सरवणकर देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सचिन तेंडुलकर, आशिष शेलार, राज ठाकरे, MCAचे अनेक पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. दोन दृश्य, दोन महत्त्वाच्या घडामोडी. एकीकडे ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखान्याचं लोकार्पण सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे. तर दुसरीकडे ठाण्यातली दृश्य. ठाणेकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी. ठाणे मेट्रोची पहिली ट्रायल रन आज पार पडणार आहे. या खास कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. ट्रायल रनचा पहिला टप्पा घोडबंदर मार्गावरील गायमुख ते विजयनगरी दरम्यान असणार आहे आणि त्याची लांबी सुमारे 3 ते 3.5 किलोमीटर इतकी आहे. वर्षाच्या अखेरीस ठाणे शहरातील मेट्रोचा पहिला टप्पा पूर्णत्वास येईल. गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मार्गावर मेट्रो नियमितपणे धावेल आणि या मार्गावर एकूण 10 स्थानकं आहेत, जी प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत. दोन महत्त्वाच्या घडामोडी, दोन दृश्य. एकीकडे मुंबईतला एकमेव मराठी जिमखाना म्हणजेच शिवाजी पार्क जिमखाना, ज्याचं लोकार्पण सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे, मिलिंद नार्वेकर, सदा सरवणकर, आशिष शेलार उपस्थित आहेत. तर दुसरी दृश्य ठाण्यातली आहेत. सचिननं या जिमखान्याचं लोकार्पण करत स्वतः संपूर्ण जिमखाना पाहिलेला आहे. कशा पद्धतीनं त्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे ते देखील सचिननं पाहिलं. टेबल टेनिस खेळण्याचा आनंद लुटला, जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि प्रत्येक भिंतीची, प्रत्येक गोष्टीची माहिती सचिन तेंडुलकरनं आज घेतलेली आहे. कारण मुंबईतला एकमेव मराठी जिमखाना शिवाजी पार्क जिमखाना, त्याचं लोकार्पण झालेलं आहे. हा तोच जिमखाना आहे जिथे भारतीय क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी खरं तर सुरुवात केली आणि आपल्या दमदार खेळानं संपूर्ण जगाला भारतीय क्रिकेटची ताकद दाखवली. याच जिमखान्याचं नूतनीकरण सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. जिमखान्याच्या वास्तूची सचिन तेंडुलकर यांनी पाहणी केली. टेबल टेनिस खेळण्याचा देखील आनंद लुटला. तर जिमखान्यावरच्या बॅटवर देखील सचिन तेंडुलकर यांनी स्वाक्षरी केली. ही तीन दृश्य आपण पाहतोय. कशा पद्धतीनं संपूर्ण जिमखाना पाहत असताना त्यानंतर टेबल टेनिसचा आनंद सचिन तेंडुलकर यांनी घेतला, जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर बिलियर्ड्सवर देखील सचिन यांनी स्ट्रोक लगावला, बॅटवर त्यांनी स्वाक्षरी केली. संपूर्ण खरं तर वास्तूची, जिमखान्याच्या वास्तूची पाहणी सचिन तेंडुलकर यांनी केली. आणि यावेळी राज ठाकरे मात्र एका कोपऱ्यात बसलेले दिसून आले. जॉईन करू शकता आम्हाला, सो प्लीज जॉईन अस ऑन द फर्स्ट फ्लोर. ही थोडी जागा रिकामी ठेवण्याची नम्र विनंती मी या जिमखानाच्या मेंबर्स तर्फे तुम्हाला करतो. प्लीज. थँक्यू.